नमस्कार जनता, वेलकम बॅक टू श्रुती दीपक वाघ। मी दीपक वाघ तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे। थायलंडची आपली जर्नी खूपच चांगली चालली। जे नवीन आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्यांनी ही एवढी काही लिस्ट आहे ना की पटापट बघून घ्या, कारण की तेव्हाच तुम्हाला सिक्वेन्समध्ये मजा येणार आहे। तर आज आपला फिफीमधला सगळ्यात शेवटचा दिवस आहे। सो बुकिंग वगैरे सगळं डन झालेलं आहे। आपल्याला मस्तपैकी 9:30ची स्पीड बोट आहे। ती बोटने आपण जाणार आहे फिफीवरून क्राबीला आपण बरेच टाईम डिस्कवर करणार आहे। तिथं मस्तपैकी 2 दिवस आहे। तिकडचे लोकेशन तुम्हाला दाखवू, काय करायला पाहिजे काय नाही। डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला काय हवं आहे, काय प्रॉब्लेम आहे का, पैशांचं काही टेन्शन आहे का, की लोकेशनचं काय आहे, की कसं कुठलं असलं पाहिजे तर विचारून घ्या बिंदास। कारण की ना जेवढं वाटतं तेवढं कठीण नाही आहे, खूपच सोपं आहे। पण आता आम्हाला आहे ना अर्ध्या तासामध्ये त्या जेटीला पोचायचं आहे, जे एवढं सोपं नाही आहे, खरंच कठीण आहे। तर तिकडे पोचायचं आहे, तर तुम्हाला आता भेटतो लवकर। चलो चेकआउट करून घेऊ। काय प्रॉपर्टी होती राव, काय प्रॉपर्टी, एक नंबर। म्हणजे या साईडला तुम्हाला आहे ना मस्तपैकी इतके उंच डोंगर आहे, इतके उंच आहे ना, मी तुम्हाला ना 0.5 मध्ये दाखवतो आहे। याला आहे ना मी ना झूम केला ना, काय सुंदर डोंगर आहेत। चला छोटं करून घेऊ। बाय फिफी। सो आम्ही पॅटांगून जेव्हा फिफी राहिलं तेव्हा ही वाली बोट होती, पण आता सध्या आम्ही एक छोटी स्पीड बोट गेलेली आहे। सो ही आहे एकदम मस्त छोटी। चला पॅसेंजर सीट बघून घेऊ। हो बस एवढंच आहे, आणि आय थिंक खाली असेल। बोट वरून उतरल्यानंतर आपल्याला हॉटेल पर्यंत ना पिकअप असतं। वाव, सो दिस इज कराबी। सो आपली पिकअप इथे आहे। थँक्यू। A few minutes later. आणि आपण आलो आपल्या लोकेशनला, क्राबीमध्ये, जिथे स्टे आहे आपला। तिथपर्यंत आपल्याला जेटीने ड्रॉप सुद्धा केलं, आणि आपला स्टे ह्या बीच समोर आहे। Dangerous times, don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world, but keep the sky on your mind. Flying, get on board. We're soaring on top of the world. Flying. तर आता आल्यानंतर म्हटलं मस्तपैकी लंच करू। लंचसाठी ना आता खूप झालं, म्हटलं आता जरा इंडियन खाऊ। आपल्या हॉटेलच्या बाजूलाच आहे ना नूरी इंडियन म्हणून, हे बघा बीच फ्रंटलाच नूरी इंडियन म्हणून आहे काहीतरी। थँक्यू, अच्छा लगा हिंदी में बात करके। तर आता इंडियन, अरे अरे सगळेच इंडियन आहे। चला हो, आणि आम्ही मागवलंय बघ काय एक नंबर इंडियन फूड खायला मिळालं बराच टाइम नंतर। Two hours later. थोडासा ब्रेक घेतला आल्यानंतर रूमवर, आणि ना बघतो तर काय बाहेर बघा, हे बघा क्राबीमध्ये पाऊस पडायला लागलेला आहे।
म्हणजे थोड्याच वेळपूर्वी ना मस्तपैकी ऊन होतं की घरात बसून थोडा म्हटलं आराम करू असा वाला सीन होता. आणि आता बघा क्राबेमध्ये सुटलाय जोरात पाऊस आणि वाढतोय तो. सो आता हॉटेलवरून निघालेलो आहे ना आपण. ना आता मस्तपैकी बीचवर जाऊ. मी मस्तपैकी पाण्यात जाण्याच्या तयारीमध्ये आहे. इथे पाऊस पडलाय तर म्हणतो बॅग बिग वगैरे मध्ये सगळं पॅक करून झालेलं आहे. एवढा सुंदर सनसेट नंतर आम्ही आता बीचवरून चाललोय. म्हटलं थोडंसं फ्रेश होऊन जाऊ रूमवर. बीचवर एकदम खतरनाक ॲक्टिव्हिटी चालू आहे. थोड्याच वेळात अंधार होऊन जाईल. अंधार झाल्यानंतर पण खूप मजा येणार आहे. म्हणजे पण सगळे लोक सनसेट बघायला आलेले. आणि आता संध्याकाळ आपण क्राबीमध्ये फिरणार आहे. काय काय म्हणजे इथे ना तर शॉपिंगमध्ये आम्ही फोकस करणार आहे. खूप झालं फिरणं, खूप बीचेस बघितले, खूप सनसेट. का ग आता शॉपिंग टाईम पण आहे ना. पण आता खाली उतरेपर्यंत काय आता इथला माहोल सेट झालेला आहे. तोपर्यंत माहोल दाखवतो जिथं स्टे केलेलं आहे.
छान शॉपिंग केलेली बायकोने एकदम भारी सँडल घेतली का. आजचा ब्लॉग तर संपलेला आहे, पण आम्ही आहे आमच्या 10 दिवसाच्या थायलंड ट्रिपवर आणि बघू शकता लास्ट डे आमचा. आम्ही आहे पटायाला. तुम्हाला हे सगळे व्हिडिओ एकदम खूप भारी आणि टाइमवर भेटत असतील, पण तुम्हाला जितका पण आता व्हिडिओ आवडला असेल, आय होप की तो तुम्हाला थायलंडची एक मस्त एक वेगळीच व्ह्यू दाखवत असेल. ठीक आहे. पण आणि तुम्हाला या ट्रॅव्हलिंगमध्ये काही पण क्वेश्चन्स असतील, काही क्वेश्चन बद्दल कसं जायचं, कुठून कुठे जायचं, ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो ते मॅनेज करणं कसं करायचं नक्की कमेंट करून सांगा. आम्ही नक्कीच आम्ही तुम्हाला हेल्प घेऊ, कारण की आम्ही त्या प्रवासात पूर्ण 10 दिवस रुतलेलो आहे. असं वाटतं आम्हाला माहिती आहे, सगळं माहिती. तर हाच एक एक्सपिरियन्स असतो जो की आम्ही शेअर करू शकतो. सो बिंदास तुम्ही विचारू शकता. तर नक्कीच कमेंट करा, लाईक आणि शेअर तुम्ही केलेलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटू तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.